मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री इथे पाहणी करतात। मंगलप्रभात लोढा हे देखील त्यांच्या सोबत आहे। खरं तर काहीच दिवसात स्वतः पंतप्रधान इथे येणार आहेत आणि पंतप्रधानांच्या हस्ते या सागरी सेतूचं उद्घाटन होणार आहे आणि त्याआधी या संपूर्ण रस्त्याची कामाची पाहणी हे मुख्यमंत्री करतात। कॅमेरा कुठे होता? समोर सर आपण असे ठेवू सर, ते मॉडेल ठेवू हे आणि फोटोज त्यांना असंही दिसत आपण केला होता एलएनटी त्याच्या तिकडे बंदराला। चला 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 मागे चला 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 मागे इथे दृश्य आपण बघतोय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, खरं तर हा सेतू होण्यासाठी महत्त्वाकांक्षी अशा स्वरूपाचा हा सेतू आणि संपूर्ण काम होतं आणि त्याची पाहणी केली जाते, कारण काही दिवसात पंतप्रधान उद्घाटनासाठी येणार आहेत। बघितलं तर काल या सगळ्या संदर्भात याची उद्घाटनाची लोकार्पणाची तारीख देखील निश्चित झाली। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो। एकनाथ शिंदे यांचं देखील महत्त्वाचं योगदान ह्या प्रकल्पाच्या निर्माणाच्या वेळी होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला या सगळ्या अटल याचं नाव दिलेलं आहे आणि याचं उद्घाटन केलं जातंय आणि त्याच अनुषंगाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः पाहणी करण्यासाठी आलेले आहे। यासोबतच MMRDAचे अधिकारी, त्यासोबतच प्रशासनाचे सगळे अधिकारी इथे दाखल झालेले आहेत आणि एकूण हा प्रकल्प कसा असणार आहे, या प्रकल्पाची एक उद्घाटनाची देखील कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे, या सगळ्या बाबतची चर्चा मुख्यमंत्री अधिकाऱ्यांसोबत करतायत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही पद्धतीच्या या एकूण ज्यावेळी हा सुरण्यात येईल शिवडी नावाशेवा, त्यावेळी कुठल्या प्रकारच्या दुर्घटना किंवा त्यामध्ये कुठल्या अडचणी आहेत का याचा या पाहणी मुख्यमंत्री स्वतः करतायत, तशा सूचना अधिकाऱ्यांना देत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आज सकाळपासून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दर शनिवारी जो मॅरेथॉन दौरा असतो तो सुरू केलेला आहे। डीप क्लिनिंगची पाहणी केली आणि यानंतर आता मुख्यमंत्री थेट शिवडी नावाशेवा या सागरी सेतूवरती पोहोचले आणि त्यांच्या माध्यमातून पाहणी केली जाते। अधिकारी देखील आहेत मोठ्या संख्येनं, LNTचे देखील अधिकारी आहेत ज्यांच्या माध्यमातून याचं निर्माण केलं गेलं आणि या सगळ्याच्या महत्वाच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि यानंतर मुख्यमंत्री हा दौरा आटपून पुण्याच्या दिशेने रवाना होतील। अगदी, आणि देशातील सगळ्यात लांब सागरी सेतू अशी याची ओळख आणि त्यामुळेच बहुप्रतीक्षित असा हा शिवडी न्हावाशेवा सी लिंक म्हणजेच सागरी सेतू, ज्याला अटल सेतू असं नाव देण्यात आलेलं आहे आणि त्याची पाहणी हे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत। अतिशय महत्त्वाकांक्षी अशा स्वरूपाचा हा प्रकल्प, कारण समुद्रात त्याची उभारणी करण्यात आलेली आहे आणि देशातला सगळ्यात लांब सागरी सेतू अशी त्याची ओळख आता यापुढे होणार आहे आणि त्याचबरोबरीनं 12 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते या अटल सेतूचं उद्घाटन देखील होणार आहे। तर खारकोपर आणि उरण रेल्वेचं आणि नवी मुंबईतल्या बेलापूर पेंधर या मेट्रोचं उद्घाटन सुद्धा याच वेळेला पंतप्रधान करताना आपल्याला पाहायला मिळतील। मात्र मुख्यमंत्री सध्या अटल सेतूची पाहणी करताना पाहायला मिळत आहेत, म्हणजेच शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू याची पाहणी करत असताना, कारण उद्घाटनासाठी स्वतः पंतप्रधान इथे येणार आहेत। अनेक विकास कामं आणि त्यात खास करून मुंबईमध्ये जर आपण बघायला गेलं तर रस्ते जोडणीची कामं असतील, मेट्रोचं जाळं विणणं असेल, अशा सगळ्या गोष्टींवरती अतिशय बारकाईनं लक्ष देऊन मुख्यमंत्री या सगळ्या कामाची पाहणी करतायत, कारण सर्वसामान्य नागरिकांची जी ये-जा आहे ती सहज सुलभ व्हावी यासाठीचे प्रयत्न हे वारंवार केले जात आहेत। दळणवळण हे सोपं व्हावं, दळणवळणाची साधनं जर चांगली मिळाली तर अर्थातच मिळणारा महसूल हा सुद्धा मोठा असणार, यात काही शंका नाही। आणि त्या अनुषंगानं हे मार्ग जे आहेत, हे सेतू जे आहेत ते बनवले जात आहेत। त्यातच मेट्रोचं जाळं हे सुद्धा मोठ्या प्रमाणात विणण्याचं काम हे सुरू आहेच। मात्र अटल सेतू मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा असा हा सेतू आहे आणि समुद्रातनं जाणारा हा मार्ग आहे, रस्ते मार्ग आहे, जेणेयोगे प्रवास जो आहे तो सुखकर होईल
आणि काही पर्याय जे आहेत नवी मुंबई आणि मुंबईला जोडण्याचा एक महत्त्वाचा जो पर्याय होता तो पर्याय आता सर्वसामान्य नागरिकांसाठी सुद्धा उपलब्ध झालेला आहे. अधिक माहिती घेणार आहोत. अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. अक्षय, साधारण किती किलोमीटरचं हे अंतर आहे आणि साधारण किती पाहणी मुख्यमंत्री स्वतः करणार आहेत? नाही, आपण जर बघितलं तर याच्या शिवडी नावाशिवाचा जो ईस्टर्न फ्रीवेवरनं जो एक एंट्री सुरू होते त्या एंट्री पॉईंट पासून त्यांनी बघण्यास सुरुवात केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही अंतर पाहणी करतायत. यासोबतच या मार्गाची देखील डिप्लिनिंग करण्याची गरज आहे का, टोल नेमके कुठे असणार आहे, यासोबतच अद्ययावत सुविधा आर्टिफिशियल इंटेलिजन्स नेमकं कशा पद्धतीने असणार, या सगळ्या बाबतची माहिती अधिकाऱ्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री स्वतः संवाद साधतील. उद्घाटन आहे, पहिली प्रतिक्रिया काय सर पंतप्रधानांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन